बहुजन हिताय बहुजन सुखाय विविध वाक्याचा अंगीकार करून मराठा विद्यापीठाला समाज संस्थेचे एका छोट्या रोपट्यापासून वटवृक्षात रूपांतर झालेले हे आपण पाहत आहोत. यामध्ये मोलाचा वाटा असणारे कर्मवीर काकासाहेब वाघ तसेच सहकार महर्षी माधवराव बोरसे आज या गुरु शिष्यांची पुण्यतिथी तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलेलो आहोत. आदरणीय पर्यवेक्षक सर श्री पवार सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. धन्यवाद सर. दीप उजळून ज्ञानाचा अंधार सारा हो. शुभ कार्याच्या या क्षणी यशाचा प्रकाश सर्वत्र नांदो. यशाचा प्रकाश सर्वत्र नांदो. आदरणीय पर्यवेक्षक सर श्री पवार सर यांना मी विनंती करते की त्यांनी या तीन थोर व्यक्तींचे प्रतिमा पूजन करावे. यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत आहे माझी मैत्रीण कुमारी काव्याने कपूर. जनकल्याणी देह जिजाऊनी लाजविले चंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो तुम्हाला लाख लाख वंदना तुम्हाला लाख लाख वंदना. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर, पूजनीय गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वांचे श्रद्धास्थान नाशिक जिल्ह्याचे सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचा पाया रचणारे महान व्यक्तिमत्व असणारे थोर पुरुष माननीय कर्मवीर काकासाहेब वाघ यांची पुण्यतिथी. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे एका छोट्या रोपट्यापासून एका विशाल वटवृक्षात त्यांनी मोलाचे योगदान दिले. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1898 रोजी निफाड तालुक्यातील रानवड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सयाजी वाघ तर आईचे नाव पद्माबाई होते. त्यांचे 4वी पर्यंतचे शिक्षण रानवड या गावी झाले तर 5वी पर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत येथे झाले. रावसाहेब थोरात, डी.आर. भोसले, गणपतदादा मोरे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नाशिक येथे वसतिगृहात ते राहू लागले व नाशिक येथे शिक्षण घेऊ लागले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत सामान्य व गरिबीची होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत सामान्य माणसाने व शेतकऱ्याने कसे जगायचे तर संघर्षाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी कळवयातच ओळखले होते.
कल्याणाचा ध्यास. अशा निस्वार्थ आणि अखंड असणाऱ्या कर्मामुळे त्यांनी जनतेने प्रेमाने व आदराने त्यांना कर्मवीर ही पदवी बहाल केली. त्यांनी राजगड येथे साखर कारखान्याची स्थापना केली. कर्मवीर काकासाहेब यांचे निधन 22 जुलै 1973 रोजी झाले. शेवटी एवढंच म्हणे, अशा तुफान संकटात ज्यांनी प्रगतीचा दिवा लावला, अशा तुफान संकटात ज्यांनी प्रगतीचा दिवा लावला, अशा थोर कर्मवीरास माझा कोटी कोटी प्रणाम, माझा कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काव्या. यानंतर सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत आहे माझी वर्गमैत्रीण कुमारी तनिष्का गायकर. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, शेतकरी बांधव, माता भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण एक अशा महान नाण्याच्या स्मृतीपुढे नतमस्तक होण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगण्याचा आदर्श निर्माण केला. त्यांचे नाव म्हणजे सहकार महर्षी कर्मवीर तात्यासाहेब तथा माधवराव बोरस्ते. 10 फेब्रुवारी 1927 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील साकोरे या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा सामान्य मुलगा मोठं होऊन सहकार चळवळीचा आधारवड बनेल असे त्या काळी कोणालाही वाटले नव्हते. पण म्हणतात ना, इतिहास हा जन्माने नाही तर कर्माने घडेल, आणि ते तात्यासाहेबांनी सिद्ध केले. आज अनेक नेते पदामुळे मोठे दिसतात, पण तात्यासाहेब कार्यामुळे मोठे झाले. आज अनेक नेत्यांना आपली खुर्ची महत्त्वाची असते, पण तात्यासाहेबांना शेतकऱ्यांचा घाम महत्त्वाचा होता. आज अनेक नेते सत्तेसाठी राजकारण वापरतात, पण तात्यासाहेबांनी समाजकारणासाठी सत्ता वापरली. हेच खरे नेतृत्व आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याला त्यांनी महाराष्ट्रात अग्रस्थानी नेले. सहकार म्हणजे कारखाना नाही, सहकार म्हणजे शेतकऱ्यांच्या घरात दिवाळाची ताकद आहे. आज सहकार क्षेत्रात अनेक ठिकाणी स्वार्थ, भ्रष्टाचार आणि सत्तेची लालसा शिरली आहे. आज अनेक लोक सहकाराला आपली मालमत्ता समजून लागले आहेत. हीच खरी शोकांतिका आहे. तात्यासाहेबांनी आपल्याला शिकवले, संस्था ही पैशाने मोठी होत नाही, संस्था ही विश्वासाने मोठी होते. नेता तो नसतो जो फक्त आजचा विचार करतो, नेता तो असतो जो पुढच्या 50 वर्षांचा विचार करतो. आणि तात्यासाहेबांनी अजूनही जिवंत आहे, शरीराने नाही तर विचाराने नाही. मित्रमैत्रिणींनो, आजच्या तरुणांना मी एकच सांगू इच्छिते, मोठी गाडी घेतली म्हणून मोठे होत नाही, मोठा बंगला बांधला म्हणून मोठे होत नाही, मोठे पद मिळाले म्हणून मोठे होत नाही. मोठा तोच असतो जो समाजाचा विचार करतो, आणि तात्यासाहेबांनी समाजाचा विचार केला. आणि म्हणूनच तात्यासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हेच त्यांचे जिवंत उदाहरण आहे. शेवटी एवढेच म्हणेन, महान माणसे मरत नाही, त्यांचे विचार अमर असतात. महान माणसे दूर जात नाही, ते पुढच्या पिढीला दिशा दाखवतात. महान माणसे विसरली जात नाही, तर ते इतिहासाच्या प्रत्येक पानावर प्रेरणा बनून जगत राहतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तनिष्का. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत आहे इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी वैष्णवी पेठे. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अशा नेतृत्वाबद्दल बोलणार आहे ज्याला संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा या नावाने ओळखतो. होय, मी बोलणार आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि जननेते अजित अडंगराव पवार यांच्याबद्दल. शिस्त आणि विकासाचा ज्यांनी दिला नवा धडा, शिस्त आणि विकासाचा ज्यांनी दिला नवा धडा, त्यांच्याबद्दल बोलते आज. नाव त्यांचे अजितदादा, नाव त्यांचे अजितदादा. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेले अजितदादा हे यांच्या धडाकेबाज निर्णय क्षमता, कडक शिस्त आणि उत्कृष्ट प्रशासन
जानेवारी 2026 रोजी त्यांचे एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या लोकसेवेचा गौरव करत त्यांचा समावेश अधिकृत शासकीय जयंती यादीत केला आहे. दरवर्षी 22 जुलै रोजी त्यांची शासकीय जयंती साजरी केली जाणार आहे. अजितदादा जरी आता आपल्यात नसले तरी त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग, त्यांची कामाची शिस्त आणि जनसेवेचा वारसा नेहमीच आपल्या सोबत राहील. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैष्णवी. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम होतो. जिथे जिथे आहे या कार्यक्रमाचे शिल्पकार तिथे मानलेच पाहिजेत त्यांचे आभार, तिथे मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे माझा वर्गबंधू कुमार संस्कार आठवले. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने